निमित्ताने स्वामी चक्रधरांनी निरोपित द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चरित्र वांदेशकर पाठातून आपण श्रवण करत आहात। अनेक प्रकारच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळा आपण श्रवण केल्या। आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं अवतार कार्य बालपणापासून तर आतापर्यंत त्या अवतार कार्याचं लीळा चरित्र आपण श्रवण करत आहात। एकदा महादाईसा स्वामींच्या जवळ बसलेली आहे। महादाईसानी स्वामी श्री चक्रधरांना प्रश्न केला, प्रद्युम्न असा एक व्यक्ती झालेला आहे, हा प्रद्युम्न कामदेवाचा अवतार होता का असं पुराणामध्ये बोलले आहेत, खरं आहे का? स्वामी म्हणतात, बाई आती म्हणजे आहे। मग श्रीकृष्ण चक्रवर्तीची कथा आमच्या स्वामींनी त्या प्रद्युम्नची कोण कसा कुठून आला सांगायला सुरुवात केली। एक दक्ष होता, या दक्षाला 5 सतैकिन्या म्हणजे 500 मुली होती। सर्वात मोठी मुलगी दाक्षायणी होती आणि या दाक्षायणीसाठी दक्षनी संवर मांडलेलं होतं। तर ते संवर मांडलेलं असताना दक्ष ते संवर मोडून काढलं। तिथे इंद्रादिक ज्या देवता ते फडी आहेत, ऋषी आहेत, ते आले आणि त्या दाक्षायणीने काय केली, त्या संवरामध्ये संवर न करता महादेवाच्या गळ्यामध्ये माळ घातली। त्या दक्ष राजाला ते मानवलं नाही, दाक्षायणीनं केलेलं दक्ष राजाला मानवलं नाही। संवरच करायचं नाही, संवर मोडून काढलं, परंतु महादेव त्या दाक्षायणीला घेऊन गेले। परत पुढं त्या दक्ष राजाने बाकीच्या मुलींसाठी संवर मांडलं। तिथं ब्रह्मादिक वगैरे आले, इंद्रादिक आले। नारद कैलासाला गेलेला आहे, सत्य कैलास वैकुंठ इथं महादेवाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी गेला आणि तिथं दाक्षायणीला जी महादेवाची झालेली पत्नी तिला सांगितलं की खाली तुझ्या वडिलांनी संवर मांडलेला आहे। तिला वाटलं आपल्या वेळेस संवर मोडून काढलं, आता परत मुलींसाठी संवर मांडलं, आता आपण ते मोडून काढायचं। ती दाक्षायणी नंदीवर बसून खाली आली होती
खाली आल्यानंतर महादेवानी तिला जाण्यास मनाई केली तरी आली. आणि त्या दाक्षायणी आल्यानंतर त्या दक्ष राजाने महादेवाची निंदा केली. महादेवाबद्दल काही वाईट बोलला. त्या दाक्षायणीला ते ऐकून सहन झालं नाही, म्हणून त्या दाक्षायणीने अग्निकुंडामध्ये प्रवेश घेतला, उडी मारून दिली. नारदानी तो वृत्तांत जाऊन महादेवाला सांगितला. महादेव कोपला. महादेव तामस आहे, त्यामध्ये अशी घटना झाल्यानंतर अधिक कोपला, अधिक रागवला. आपल्या जटा त्यांनी आपटल्या भूमीवर आणि जटेतून एक राक्षस निघाला. त्याचं नाव होतं वीरभद्र. त्या जटा आपटल्यानंतर जटेतून जो राक्षस निघाला त्याचं नाव होतं वीरभद्र. त्याला सांगितलं दक्षाचं टांग मोडावं. वीरभद्र तिथं आला. अवघ्या देवाला बांधून टाकलं त्याने. दक्षाची टांग मोडली. कालांतराने ब्रह्म्याचा वर तारकासूर त्या ठिकाणी आला. त्याने इंद्रादिकाचा पराभव केला. परंतु इकडं काय झालेलं आहे, दाक्षायणी अग्नीमध्ये उडी मारली. हे महादेवाला कळाल्यानंतर महादेव हिमालयामध्ये वनवासासाठी निघून गेला. म्हणजे काहीतरी जप तप करण्यासाठी निघून गेला. हिमालयामध्ये गेल्यानंतर ही दाक्षायणी म्हणे हिमालयाच्या ठाई पुत्र होऊन जन्मली. ही दाक्षायणी जेव्हा अग्निकाष्ट घेतल्यानंतर तिचा जन्म हिमालयाच्या पोटी झाला. हिमालयाच्या पोटी झाल्यानंतर तिचं नाव पडलं पार्वती. त्या दाक्षायणीचं नाव पडलं पार्वती. आणि ती पार्वती दररोज त्या महादेवाच्या दर्शनाला यायला लागली. दर्शन घ्यायची, निघून जायची. त्या ठिकाणी मदन, जो आपण कामदेव ऐकला, हा मदन त्या ठिकाणी आला आणि त्या मदनाने महादेवाला मोह उत्पन्न केला. आणि मोह उत्पन्न केला आणि तो महादेव पार्वतीच्या ठाई विकरला. पार्वतीच्या ठिकाणी तो आकृष्ट झाला आणि पार्वती लाजून गेली. आणि त्यांनी पाहिलं की अरे विचित्र काम झालं, म्हणून म्हणतात की महादेवानी नेत्र उघडलं आणि नेत्र विघडल्यानंतर तो मदन भस्म करून टाकला. मदनाला जाळून टाकलं की यांनी माझी अशा प्रकारची जी हे आहे ती भंग केली. त्या ठिकाणी मदनाची भार्या होती, तिचं नाव रती. आता तिचं नाव रती, ते तिथं विलाप करायला लागली. माझा पती वारला म्हणून ती आक्रोश करायला लागली. आणि त्यावेळेस नारद त्या ठिकाणी आला. त्या रतीला म्हणतो तू विलाप करू नको. महादेव आणि पार्वतीचा जेव्हा विवाह होईल, लग्न होईल, तेव्हा तुला मदन आपला मिळेल. परंतु तो मदन तुझं न भेटे, मदनने भेटणार, दुसरा कोणी भेटेल, पण तो तुला भेटेल. अशा प्रकारचं नारदानी त्या रतीला सांगितलं. तो मदन म्हणे श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि रुक्मिणीच्या ठाई जन्मला. तोच मदन जो महादेवाने भस्म केला, तो मदन श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या आणि रुक्मिणीच्या ठाई त्याचा जन्म झाला. आणि त्याला शंभरू चोरून नेईल, हे तुझं भेटेल. तयाचे हाते शंभराचा मृत्यू असेल,
तरी शुंभराच्या घरी राहावे. तिला सांगितलं त्या रतीला की जन्म होईल, परंतु शंभूर नावाचा एक जो आहे तो या रुक्मिणीच्या मुलाला चोरून नेईल आणि चोरून नेल्यानंतर जेव्हा केव्हा शंभूराचा आणि याची भेट होईल प्रद्युम्नची, तेव्हा शंभूर मरेल आणि तेव्हा तुला तो भेटेल. तो शंभूर राजाची सांगितलेली वाणी, आपल्या नारदान सांगितलेली कथा. नेमकं काय झालं, एक विवाह होता, त्या विवाहामध्ये तो शंभूर राजा गेला. शंभूर राजा गेल्यानंतर त्यांनी काय केलं, या रतीला पकडलं. पकडल्यानंतर तो म्हणतो मला तू संग दे, नाही तर लग्न कर. ती म्हणे मी पतिव्रता आहे, मी लग्न करणार नाही. मग तो काय म्हणतो, पतिव्रता आहे, लग्न नाही करत तर बहीण होऊन राह, माझ्याजवळ बहीण होऊन राह. त्या शंभूरने काय केलं, तिला बहीण म्हणून घरी घेऊन गेला. काही काळांतराने श्रीकृष्ण चक्रवर्ती च्या माध्यमातून रुक्मिणीच्या ठाई त्याचा जन्म झाला. रुक्मिणी देवीच्या ठिकाणी त्याचा जन्म झाला. त्याचं नाव प्रद्युम्न. त्याचं नाव काय पडलं, प्रद्युम्न. मग शंभूर द्वारकेशी गेला, अदृश्य झाला. अदृश्य झाल्यानं त्याला कळालं की श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी येणारा जो बालक आहे तो बालक आपल्याला मारणार आहे असं त्याला कळाल्यानंतर तो शंभूर त्या द्वारकेला गेला आणि जो प्रद्युम्न होता हा फक्त 12 दिवसाचा होता आणि याला उचलून रतीच्या भुवनामध्ये घेऊन गेला. म्हणजे त्याची जी बहीण होती त्या भुवनामध्ये घेऊन गेला. रतीच्या इथं गेल्यानंतर रतीने त्याचं पालन पोषण केलं. मोठा आला. मग 12 वर्षाचा झाला. रतीचा आणि त्याचा संबंध झाला. आता हे त्याचं नाव आहे प्रद्युम्न. तो शस्त्रविद्येत निपुण झाला. तो शस्त्रविद्या शिकत असताना शंभूरच्या लक्षात आलं की अरे ही जी आपली बहीण आहे आणि याचं प्रद्युम्नचं काहीतरी संबंध आहे, म्हणून त्याला आता मारायचं, प्रद्युम्नला मारायचं म्हणून तो त्या ठिकाणी गेला. तर त्या प्रद्युम्ननी या शंभूर जो होता त्याचा वध केला, संपला आणि त्या रतीला घेऊन त्याच्याच रथात बसून द्वारकेला आले. आणि हा दिसायला श्रीकृष्ण चक्रवर्ती सारखाच होता. कोणी म्हणणार नाही की हा प्रद्युम्न आहे, श्रीकृष्णासारखाच दिसायला. असा असलेला प्रद्युम्न द्वारकेत आला. द्वारकेत आल्यानंतर सर्व गोपिका 8 पट्ट राण्या 16 सहस्र गोपिकांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर सत्यभामा म्हणते अरे काही हा तर गोसाव्यासारखाच दिसतो, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सारखाच दिसतो, तुम्ही काय लाजत नाही म्हणे, तुम्हाला काय झालं. तेव्हा रुक्मिणी देवी म्हणते अहो सत्यभामे, हा पुत्र माझा आहे, हा श्रीकृष्ण चक्रवर्ती नाही, हा माझा पुत्र आहे. असं ऐकून सर्वांनी हसले. काही सांगते तू, गोसाव्याला पुत्र कसं काय. तो प्रद्युम्न जवळ आला, रथाच्या खाली उतरला, रुक्मिणीच्या पाया लागला. मग सर्व ज्या अंतपुरा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पत्न्या होत्या त्यांनी नमस्कार केला. आणि ती रती, प्रद्युम्न आणि रती रुक्मिणी देवीच्या पायाला लागली, म्हणजे सासूबाई तिच्या पायाला लागली. द्वारकेला महाउत्सव झाला. सर्व यादव एकत्रित झाले. आनंदाने श्रीकृष्ण चक्रवर्तीनी आणि रुक्मिणीनी प्रद्युम्नचं आणि या रतीचं काय केलं, लग्न केलं. त्यांच्यापासून एक मुलगा झाला, त्याचं नाव अनिरुद्ध. त्यांचं नाव काय आहे, अनिरुद्ध. अशी श्रीकृष्ण चक्रवर्तीची ही परंपरा. कशा माध्यमातून प्रद्युम्नाचा जन्म झाला ही कथा सांगायसाठी मागचं एवढं मोठं सांगावं लागलं. आणि त्या माध्यमातून हा असलेला
प्रद्युम्न श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणजे रुक्मिणीच्या उदरी जन्माला आला आणि त्याचं लग्न रतीसोबत झालं आणि त्यांच्या याच्यातून जो मुलगा झाला त्याचं नाव अनिरुद्ध. पुढे रुक्मिणी देवी कलहे प्रेमवृद्धी कथन. महाराईसा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्ती इतक्या पत्न्या होती. किती होत्या? 20, 22, 23, 24. किती होत्या? 2, 1. श्रीकृष्ण चक्रवर्तीला पत्न्या किती होत्या? 49, 50 आणि 8 पट्ट मुख्य राण्या आहे ना, म्हणजे 1658. 1658 पत्न्या असलेला श्रीकृष्ण चक्रवर्ती. महादायीसांनी प्रश्न केला, एवढ्या त्यांना पत्न्या होत्या, त्याच्यात सर्वात लाडाची पत्नी कोणती होती? कौनीशी अतिप्रीती. श्रीकृष्ण चक्रवर्तीची कोणाची जास्त प्रीती होती? गोसावी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीचं रुक्मिणीला अतिप्रीती होती. इतक्या पत्न्या होत्या, त्याच्यापैकी सर्वात जास्त प्रीती रुक्मिणी देवीची होती. महादाईचा विचारते कसं? एकदा काय झालं म्हणे, कथा सांगायला सुरुवात केली. रुक्मिणी देवी सुंदर होती, आपल्या सौंदर्याचा तिला गर्व होता, असा पुराणात उल्लेख आलेला आहे. आणि ती समजायची, हे जे श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे हे फक्त माझ्याच अधीन आहे, माझ्याच अधीन वर्ततात. गोसाव्याची माझ्याशीच प्रीती. पत्न्या भरपूर आहे, एकही भार्या त्यांच्या खावणीला म्हणजे प्रवृत्तीला पात्र नाही. रुक्मिणी देवी म्हणते फक्त मीच आहे. पूर्वी फक्त काय होतं, जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती कुब्जिकेच्या भुवनी गेले ना, तेव्हा कुब्जिकाच्या भुवनी असताना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी, त्या कुब्जिकेनी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या सेवेला प्रवृत्त झालती. ती एक होती. गोकुळामध्ये गवळणी होत्या, वृंदावनामध्ये राहायच्या, श्रीकृष्ण चक्रवर्तीला माखन वगैरे द्यायच्या, त्या होत्या. तसं आता इथं कोणीच नाही, फक्त मीच श्रीकृष्ण चक्रवर्तीची काळजी करणारी आहे. गोपिका खूप आहे, पत्न्या खूप आहे, पण एकमेकाला अशा प्रकारचा कलह आहे, असं त्याच्यातून हे केलं. एकदा काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि रुक्मिणी देवी बसलेली आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या समोर रुक्मिणीने ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या अंतःकरणात कलह निर्माण. तू जसं म्हणते तसं नाही आहे, मला सर्व सारखं आहे, परंतु तिचा आग्रह असल्यामुळे श्रीकृष्ण चक्रवर्ती रुसून बसले, रागावून मंचकावर बसले आणि बसल्यानंतर बसलेले आहेत, उदास झाले आणि एकदम अदृश्य होऊन गेले. त्या ठिकाणाहून अदृश्य होऊन गेले आणि रुक्मिणी देवीला श्रीकृष्ण चक्रवर्ती दिसलेच नाही म्हणून मूर्छा येऊन खाली पडून गेली. बाकीच्याला काही फरक पडला, पण हिला मूर्छा येऊन खाली पडली. श्रीकृष्ण चक्रवर्तीने पटकन उठवलं तिला, आपल्या श्रीकराच्या माध्यमातून तिच्या डोळ्यावर पाणी शिंपडलं आणि उठा म्हणून रुक्मिणी देवीला त्या ठिकाणी उठवलं. ती सावध झाली. कुठं गेलते म्हणे,
श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणता येथेच होतो. असा जो गर्व होता कोणाला, रुक्मिणीला, सौंदर्याचा, की आपल्यामुळं स्वामी अदृश्य झाले, तेव्हापासून तिने आपल्या सौंदर्याचा गर्व कधीही मानला नाही. कारण गर्व केला म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती निघून जात होते आणि तो तिला एक प्रकारचा मोठा आघात झाला. तेव्हापासून रुक्मिणी देवीच्या सौंदर्याचा जो गर्व होता तो तिचा काय झाला, नष्ट. पुढे सत्यभामा पतिदानी अंतपुरा गर्वहरण कथन. एकदा महादाईचा विचारते, जी सत्यभामा श्रीकृष्ण चक्रवर्तीची कितव्या नंबरची पत्नी, तिसऱ्या नंबरची, दुसऱ्या नंबरची जांबुवंती आहे, तिसऱ्या नंबरची पत्नी सत्यभामा, सर्वात शहाणी, सर्वात शिष्ट अशी असलेली सत्यभामा. महाराईचा प्रश्न विचारते, सत्यभामेने श्रीकृष्ण चक्रवर्तीला दान देऊन टाकलं असं पुराणात आलेलं आहे, सांगा आम्हाला. स्वामी म्हणतात सांगतो. एकदा नारद द्वारकेला गेला, सत्यभामेच्या महालात गेला. सत्यभामाने नारदाचं पूजन केलं. नारदानी सत्व पाहण्यासाठी त्या नारदानी सत्यभामेला म्हटलं, तू जर तुझा पती मला दान दिला तर तुला 100 वर्ष हाच पती मिळेल. आपण म्हणतो ना, वळाला फेऱ्या मारल्या की 7 जन्मामध्ये तोच पती मिळतो, अशी अंधश्रद्धा. आणि या नारदानी तिचं सत्व पाहण्यासाठी सांगितलं की बुवा, तुला जर हाच पती 100 वर्ष पाहिजे असला तर तू श्रीकृष्णाला माझ्या हातावर काय कर, संकल्प सोड. तिने विचार केला. श्रीकृष्ण चक्रवर्ती ला सत्यभामा म्हणते, आम्ही तुमच्या अधीन आहे की तुम्ही आमच्या अधीन आहे. काय प्रश्न केला सत्यभामेनी, आम्ही तुमच्या अधीन आहे का तुम्ही, फरक आहे दोन्ही मध्ये आहे ना. आम्ही तुमच्या अधीन आहे की तुम्ही आमच्या अधीन आहे. सत्यभामेला श्रीकृष्ण चक्रवर्तीने उत्तर दिलं की आम्ही तुमच्या अधीन आहे, आम्ही तुमच्या अधीन आहे. मग भाग द्या म्हणे, शपथ द्या की आम्ही तुमच्या अधीन आहे, अशा प्रकारची शपथ आम्हाला द्या. सत्यभामेने श्रीकृष्ण चक्रवर्तीकडून शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारद त्या ठिकाणी आला. नारद त्या ठिकाणी म्हणतो, सत्यभामे, तू मला बोलली आहे की तुम्हाला श्रीकृष्ण चक्रवर्ती दान करेल, संकल्प सोड. श्रीकृष्ण चक्रवर्तीला बोलवल्या गेलं. सत्यभामेनी त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या समोर हातावर संकल्प सोडला, अर्घगानम, श्रीकृष्णाला तुमच्या स्वाधीन करत आहे, तुम्हाला अर्पण करत आहे स्वार्थासाठी. मला 100 वर्ष हाच पती मिळावा म्हणून त्या सत्यभामेनी त्या अशा प्रकारचा संकल्प सोडला. नारद म्हणतो, घ्या माझं सामान, चला माझ्यासोबत. श्रीकृष्णाला काय म्हणतो, घ्या सामान, चला माझ्यासोबत. चालले. सर्व बाकीच्या पत्न्या एकत्र आल्या, सत्यभामेला कोपायला लागल्या, सत्यभामेला रागवायला लागल्या. तू पागल झाली का म्हणे, कोणालाच न विचारता तू हे काम का केलं. आपल्या डायरेक्ट श्रीकृष्ण चक्रवर्तीला दान देऊन टाकलं, तुझा जर अधिकार आहे. हे कॅन्सल व्हायला पाहिजे. गोसावी अवघ्याचे सर्वांचे आहे, तू कशी अंता निर्माण केली. ते म्हणे, मला काय रागवता, नारदाला मागून घ्या, तुमचा पती नारदाला मागून घ्या.
मी काही नारदाला मागणार नाही, मी दान केलेलं आहे. सर्व म्हणायला लागल्या, अहो वेडी, सत्यभामेला काय म्हणतात, वेडी, तू अशा प्रकारचं काय केलं? आणि असं जर असलं ना तर आम्ही सर्व पत्न्या या तुझ्यासोबत नारदासोबत येतो, आम्ही पागल होऊन जाऊ, आम्ही राहणार नाही. तेव्हा आम्ही संन्याशी आहे, आम्ही बी संन्यास पत्करू. सर्वच्या सर्व पत्न्या काय म्हणतात, आम्ही संन्याशी होऊ, पण आम्ही श्रीकृष्ण चक्रवर्तीला सोडणार. विचार करताय सर्वे, सत्यभामेचं क्षणात झालेलं काम अशा प्रकारचं खूप मोठ्या आपत्तीला कारण झालेलं आहे. आणि त्या आपसात सर्व पत्न्या एकत्र झालेल्या आहे. आणि एकत्र झाल्यानंतर ते म्हणतात, तुम्हाला काही पिसं लागलं, तुम्ही काही विचार, आम्हाला विधवा करून टाकलं, अशा माध्यमातून ते एकमेकाला बोलत आहेत. आणि त्या सर्व पत्न्या एकत्र झाल्या आणि त्या नारदाला म्हणतात, तुला काय पाहिजे? आमचा श्रीकृष्ण आम्हाला वापर दे, तुला काय पाहिजे हे सांग. श्रीकृष्ण चक्रवर्तीला दान दिल्यानंतर सत्यभामेला म्हणतात, तू श्रीकृष्णाला माग. त्यांना मागावं लागलं. आणि काय द्यायचं म्हणून ठरल्या गेलं. काय द्यायचं तर श्रीकृष्णाच्या वजनाच्या भारोभार संपूर्ण अलंकार सुवर्ण द्यायचे. मी ते सुवर्ण घेऊन जाईन आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती तुमचा तुम्ही घेऊन जा. तुळेमध्ये बसले. संपूर्ण 1650 स्त्रिया यांनी सर्व सोनं त्याच्यात आणून टाकलं. तरीही श्रीकृष्णाचं पारडं काही समाज. काय करावं सर्वे. आणि त्या ठिकाणी नेमकी रुक्मिणी देवी नव्हती. मग जांबुवंती नावाची श्रीकृष्णाची पट्टराणी, ती जांबुवंती रुक्मिणी देवीच्या महालात गेली आणि रुक्मिणी देवीला संपूर्ण वृत्तांत सांगितला की बाबा असं असं झालेलं आहे, ते पारडतवर होत नाहीये, तू आली नाही, तुझे अलंकार दे. रुक्मिणी देवी त्या ठिकाणी बसलेली आहे. रुक्मिणी देवीने तो वृत्तांत ऐकलेला आहे. आणि जांबुवंती त्या ठिकाणी गेल्यानंतर रुक्मिणी देवीने एक तुळशीचं पान तोडलं आणि तिच्या हाती दिलं. जांबुवंती पान घेऊन येते आहे. सत्यभामा बाकीच्या पत्न्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जवळ बसलेल्या आहे. सर्व ज्या पत्न्या आहेत त्या थट्टा करताय, काय कंजूसबाई आहे म्हणे. अलंकारनी पाठवलं, काय पाठवलं? पान पाठवलं. केवढा अलंकाराचा लोभ, केवढ्या अलंकाराचा स्वार्थ. कोणाला? या रुक्मिणीला. काय माहित त्यांना. संपूर्ण पारडं टाकलेलं होतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं पारडं खाली झालेलं होतं आणि ते तुळशीचं पान टाकलं. तुळशीचं पान टाकलं की श्रीकृष्ण चक्रवर्तीचं पारडं वर गेलं. आता समान पाहिजे ना, समान पाहिजे. ते वर गेलं. मग त्याच्यातला एक एक दागिना खाली काढता, एक एक दागिना, संपूर्ण दागिने खाली झाले आणि त्याच्यात काय राहिलं? फक्त एक तुळशीचं पान राहिलं. तुळशीचं पान राहिलं आणि ते पारडं काय झालं? समान झालं. नारद म्हणतो, मला का नुसतं पानावरच पुसलवलं, फक्त पानावर मला हे केलं. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या माध्यमातून सत्यभामेची झालेली फसगत आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चरण नारदानी हे केलं. आणि जेवढं जे सोनं होतं ते म्हणे तुम्ही घेऊन जा नारदाला, म्हणे आम्हाला लागत नाही, आम्हाला आमचा श्रीकृष्ण पाहिजे. परंतु नारदानी कोणत्याही प्रकारचा सुवर्णाला हात न लावला. त्यांचं त्यांना देऊन टाकलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीची स्तुती केली आणि तो निघून गेला. अशा प्रकारची रुक्मिणी देवीची जी प्रीती आहे, ती प्रीती फक्त पानापुरती नाही तर पूर्णपणे श्रीकृष्ण चक्रवर्तीला वेचून दिलेलं देह होतं. त्याची ही प्रीती आणि सत्यभामेचा या ठिकाणी केलेला गर्वहरण, असं हे माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या कथा आपण ऐकतो आहे.
पुढे पारिजात हरण कथम. आपल्याला अनुभव येईल. श्रीकृष्ण चक्रवर्तीला 1650 बायका होत्या, त्याच्या 8 मुख्य होत्या. त्याच्यामध्ये हा दाखवलं की प्रपंचात राहताना किती मोठं डोक्याला टेन्शन राहतं. अशा प्रकारची सत्यभामेसारखी पत्नी जर कोणाला भेटली तर त्याच्या जीवनाचं समजून घ्या वाटोळच. आता ही सत्यभामा हे प्रपंचातली स्थिती दाखवण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचारी आहे. कोणत्याच प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या ठिकाणी विकाराचा लवलेश नाही. परंतु हा प्रपंचातली स्थिती आपल्या अंतःकरणात यावी की कसं संसारात दुःख राहतं ते दुःख दाखवण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी केलेल्या या लीळा आहेत. एकदा महादाईसा श्रीकृष्ण चक्रवर्तीला विचारते, पारिजात कसा सत्यभामेच्या दारी होता? माहित आहे ना पारिजात? निरोपा स्वामींनी सुरुवात केली. एकदा नारद स्वर्गाहून आला. श्रीकृष्ण चक्रवर्ती संपूर्ण पट्ट राहण्यासोबत होते. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी नारदाचं आदरातिथ्य केलं. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पारिजातकाचं पुष्प, प्राजक्ता काय म्हणला, पारिजातक म्हणता ना, पारिजातकाचं पुष्प त्या नारदाने आणलेलं होतं. त्याने काय केलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीला दिलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने ते पुष्प घेतलं, रुक्मिणीच्या केसाला लावलं, रुक्मिणीच्या कानाला लावलं. कानाला लावल्यानंतर तिचं सुंदरता दिसायला लागली. आता तुम्हाला माहिती आहे सवत असल्यावर खूप बेकार कठीण काम आहे. हे पाहिलं कोणी? सत्यभामिनी. सत्यभामिनी पाहिलं आणि सत्यभामिनी पाहिल्यानंतर तिला मंडपात महालामध्ये आल्यानंतर सत्यभामा कोपायला लागली. सत्यभामा त्या मंचकावर निजायचं, रागाचं. तुम्हाला माहित आहे एकदा बाईचं किती बिघडली की ज्याला आहे त्याला माहित आहे की डोकं गिकं आटपून बांधून काय करते, झोपून राहते, काहीच करत नाही. असा श्रीकृष्ण चक्रवर्तीने दिलेला सल्ला आहे याच्यातून. तुम्हाला वाटतं 10-20 लोक ऐकतात, परंतु जवळजवळ हजारोना लोक हे पाहतात. दररोज 1000 लोक हे आपलं श्रीकृष्णचं चरित्र पाहतात आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनात अशा घटना येतात. हे श्रीकृष्ण चक्रवर्तीने दाखवलं. केलं तिने नाटक केलं. पडली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीनं तिला उठवलं, पण रागाने, राग खूप 100 वर गाडी राहते. एकदा आपल्याला माहित आहे, एकदा गाडी सुटली की 100 शिवाय थांबत नाही. आणि त्या सत्यभामेची गाडी एकदम 100 वर आली आहे आणि मग उठली. मग यांनी उठवलं. मग डोळ्यातून अश्रू गाळायला सुरुवात केली. माझ्यापेक्षा तुम्हाला रुक्मिणी आवडते, तिच्या डोक्यात तुम्ही पारिजातकाचं फूल लावलं, काय नाही, तुम्हाला तिची चाड आहे. कृष्ण चक्रवर्ती तसं नाही, तसं नाही आहे. पारिजातकाचं एक पुष्प दिलं तिला म्हणून ते एवढं मोठं हे करते. नाही नाही म्हणे, अरे तुला आता मी स्वर्गातून पारिजातकाचं झाडच आणतो तुझ्या दारी. तिला फक्त एक फुल दिलं, तुला पारिजातकाचं काय आणतो, झाडच आणतो, वृक्षच लावून देतो, बस झालं समाधान. मग आता पत्नी तुम्हाला इच्छा पुरी झाली की गाडी परत 0 वरून जाते, आहे का नाही. सत्यभामा उठली. श्रीकृष्ण चक्रवर्ती सभामंडपात बसलेले आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी इंद्राच्या दरबारामध्ये जे पारिजातक आहे ते मागण्यासाठी नारदाला पाठवलेलं. नारद स्वर्गात गेला, पारिजातकाचं वृक्षण मागतो आहे. तेव्हा तो इंद्र काय म्हणतो, एका बायाला लावायसाठी पेरलाय का मी,
हे जे झाड लावलेलं आहे हे काय बायाला फुलं लावण्यासाठी आम्ही पेरलेलं आहे का? जा, आम्ही देत नाही म्हणे. त्या नारदाला त्यांनी सरळ उत्तर दिलं की आम्ही देत नाही. तुम्हाला काय करायचं? लोकांच्या वस्तू मागतात, आमच्या वस्तू तुम्ही मागतात, आम्ही देत नाही. स्वर्गामध्ये जा, मृत्यू लोकामध्ये जा. नारदाने बहुत प्रकारची विनवणी केली, परंतु इंद्राने काही ऐकलं नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती जर सांगायला गेले की ते काय देत नाही, त्यावेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती गरुडावर बसून गेलेले आहे. लोक म्हणतात गरुडावर विष्णू बसतो, परंतु या ठिकाणी गरुडावर बसून श्रीकृष्ण चक्रवर्ती स्वर्गामध्ये गेलेले आहेत. स्वर्गामध्ये गेल्यानंतर ते पारिजातक वृक्ष डायरेक्ट उपटलं, न विचारता उपटलं आणि द्वारकेला येऊन तिच्या द्वारी लावून दिलं. इंद्र रागवला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला युद्ध करून त्याचा पराभव केला आणि ते पारिजातक कोणाच्या दारी लावलं? सत्यभामेच्या दारी लावलं, अंगणामध्ये लावून दिलं. शांतता झाली. व्हायला पाहिजे होती शांतता. आता काही अडचण नाही, तुझ्या मनासारखं झालं, मग काही आता अडचण आहे का? पुढची लीळा. आता द्वेष, मत्सर अतिशय भयानक. या ऐकून हा इंद्राला फळाचा प्रश्न आहे, फळियाचा प्रश्न आहे. फळियाला अस्तित्व नसतं. हे एकाही देवतेचं काम नाही. याच्यामध्ये जेवढे फळीये आहेत ते फळीयेच हे काम करत असतात. त्याचा विषय आहे, देवतेचा विषय. देवतेला तर परमेश्वराचं अस्तित्व आहे. हो, हा फळियाचा प्रश्न आहे, फळियाला नसतं ना. आता सत्यभामा सौंदर्य गर्व हरण कथन. एकदा महादाईचा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्ती सत्यभामेच्या सौंदर्याचा गर्व हरिला असं पुराणामध्ये कथा आलेली आहे, परंतु आम्ही ते ऐकली नाही. ती कथा आम्हाला सांगावी. स्वामींचा ठीक आहे. महादाईसांनी विचारलं, स्वामींनी सांगायला सुरुवात केली. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती संपूर्ण पत्न्यासोबत उद्यानामध्ये खेळत होते. खेळत आहेत आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती संपूर्ण पत्न्यासोबत खेळत असताना त्या ठिकाणी सत्यभामा होती, बाकीच्याही होत्या आणि सत्यभामा त्या ठिकाणी सजलेली होती. तेव्हा सत्यभामा म्हणते, माझ्यासारखी सुंदर या जगात श्रीकृष्णाची पत्नी दुसरी नाही. तिला आता तिच्या सौंदर्याचा कायाला गर्व आला. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या मांडीवर बसली ती. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, बाई तुम्हाला तुमचा सौंदर्याचा गर्व आहे. मी आता तात्पुरता राम होतो, तुम्ही सीता व्हा. परंतु राम आणि सीता हेच आहे असं सिद्ध करण्यासाठी हनुमंताला बोलवा. त्यालाच माहिती राहतं राम कोण आणि सीता कोण आहे. गरुडाला पाठवलं. गरुडाला पाठवल्यानंतर गरुड हनुमंताला घेऊन आला. तो गरुड म्हणतो हनुमंताला, चाल तुला बोलवलाय. ते म्हणे मी येत नाही. हनुमंत नाही म्हणे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी बोलवलं नाही म्हणे यायला. मग गरुडाने त्याच्याशी युद्ध केलं म्हणे. गरुडाचं आणि हनुमंताचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये गरुड पराभव झाला, हनुमंताची जीत झाली. श्रीकृष्ण चक्रवर्ती पर्यंत ते आले. आले श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, आता जा. त्या गरुडाला सांगतात, आता जा आणि सांगा तुम्हाला रामाने बोलवलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीने बोलवलं. आला
नाही, फक्त शब्द बदलवला. रामाने तुम्हाला बोलवलं आहे. गरुड गेला, रामाचं नाव घेतल्यावर त्यांनी खूप आदर केला आणि म्हणे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी का रामाचा वेश अंगीकारला, म्हणून राम आहे म्हणून लक्ष्मण धावत आला. आपला हनुमंत धावत आला. पाहतो श्रीकृष्ण चक्रवर्तीला रामाचं रूप त्याला दिसलं, परंतु त्याच्याजवळ श्रीकृष्णाजवळ जी बसलेली होती, जिचं नाव काय होतं, सत्यभामा, ती सीता दिसली. ते म्हणतात तुम्ही राम आणि सीता कुठं आहे? तो हनुमंत काय म्हणतो, तुम्ही राम आणि सीता कुठं आहे? सीता नाही देखे, नाही म्हणे हे आहे, हे सीता नाही म्हणे, सीता पतिव्रता होती म्हणे. मग त्या ठिकाणी रुक्मिणीला बोलवलं आणि रुक्मिणीला बोलवून त्याला असा भास झाला की हे राम आणि सीता आहे. तो म्हणे आता हे अशा प्रकारचं हे आहे. आणि सत्यभामेचा या ठिकाणी गर्व हरण केला की तू जी समजते ना सुंदर, तशी सुंदर तू नाही आहे, तुझ्यापेक्षा सुद्धा जगात रुक्मिणी सुंदर आहे. अशा प्रकारचा गर्व श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या ठिकाणी हरण केला. पुढे धाप्याशी प्रणयन कथन. एकदा महादाईचा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्ती दुसरी पत्नी, काय नाव होतं, जांबुवंती, तिचं माग फक्त लग्न झालं ही कथा येऊन गेली. पण जांबुवंती श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जिंकली. तर ते म्हणतात ती कोण होती? तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ती कथा आमच्या स्वामींनी सांगितली. जांबुवंती श्रीकृष्णाच्या पाठी बैशी, म्हणजे याच्यावर बसली. ती सलक्षण राजकन्या 16 वर्षाची झाली, परंतु ते पूर्वीची काय होती, धापशी. धापशी म्हणजे राक्षसीन. धापशी कशाला म्हणतात, राक्षसीन होती. कशी, म्हणून ती कथा महादाईसाला स्वामी चक्रांनी सांगितली. गोसाई म्हणतात धापशी ती राक्षसाची कन्या, राक्षसाची कन्या राक्षस. तिला महादेव प्रसन्न झाला. त्या राक्षसीच्या कन्येला तिने तप केलं. तपाच्या माध्यमातून महादेव तिला प्रसन्न झाला. महादेवाला प्रसन्न आल्यानंतर महादेवाला माग काय पाहिजे तुला, असा महादेव तिला म्हणतो आहे. तेव्हा त्या धापशी म्हटले मला काहीच नको, मला काय पाहिजे, श्रीकृष्ण चक्रवर्ती पती व्हायला पाहिजे, हेच मला पाहिजे, दुसरं काहीच नको. योगायोगाने तिचा जन्म द्वापार युगात झाला. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या समोर त्या युगातली ती धापशी येऊन उभे राहिली. इतकी उंच होती, इतकी दीर्घ उंच होती, खूप उंच होती. त्या द्वापार युगातल्या माणसांपेक्षा ते खूप उंच होती. तेव्हा सर्व पत्न्यांमध्ये ते लय उंच दिसायला लागली. सर्व पत्न्या हसायला लागल्या. ही कोण जोगीन आहे, तिचा उपहास करायला लागले. धापशी म्हणे मी सर्वांचा व्यापार करेन, सर्व, पण मला इथून दौडायचं नाही, मला आकलून द्यायचं नाही, तुम्हा जवळच असेल मी. श्रीकृष्ण चक्रवर्तीची आग्रह घेतला तिने. आणि त्या धापशी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पाहिलं की खूप मोठी आहे, या बाकीच्या छोटे आहे, आपण छोटे आहे, खूप मोठी आहे. मग काय केलं, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवून तिला द्वापारीच्या मापाच्या मनुष्यत्व बनवलं. 16 वर्षाची सुंदर अशी तरुणी बनवलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तिच्याशी काय केलं, लग्न केलं. अशी ती जांबुवंती, ती 16 वर्षाची राजकन्या अशी झाली आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तिचे. पुढे सत्यभामा अधीनत्व कथा प्रसंगे अनिरुद्धा वाढते कथन. अनिरुद्ध श्रीकृष्णाचा कोण, नातू. एकदा काय झालं,
बाईसा स्वामींच्या काळातलं कथा आहे. बाईसा म्हणते गोसाव्या माझ्या अधीन. महादाईसानी गोसाव्या ते विचारलं, जीजी द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती सत्यभामेच्या अधीन आणि गोसाई बाईसाच्या अधीन, जीजी देवा अधीन होईजे के देवा आपण अधीन होईजे, ते निके कोणतं चांगलं आहे? देवाला आपल्या अधीन करणं चांगलं आहे की आपण देवाच्या अधीन होणं चांगलं आहे? असा प्रश्न महादाईसांनी विचारलेला. तेव्हा स्वामी चक्रहांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळात सांगितलेलं आहे की सत्यभामा जी होती ते श्रीकृष्ण चक्रवर्तीला अधीन करू लागती. तिला वाटायचं श्रीकृष्णाने माझ्या अंडर राहावं. सत्यभामेला असं वाटायचं, रुक्मिणीला काय वाटायचं की आपण श्रीकृष्णाच्या अधीन राहावं. दोघांमध्ये खूप मोठा फरक. तेव्हा स्वामी चक्रांनी एक सूत्र दिलं, देवाशी पढिये ते निके का देव पढिये ते निके. देवाला जो आवडतो त्याच्यापेक्षा देव ज्याला आवडतो तो चांगला. देवाला सर्वच आवडतं हो, कोण नाही आवडत देवाला, पण देव ज्याच्या अंतःकरणात आहे तो देवाला आवडतो. ज्याला देव आवडतो तो सर्वात चांगला. अशा माध्यमातून या चरित्राची कथा आमच्या स्वामी चक्रहांनी त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या माध्यमातून सांगितलेली आहे. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती सत्यभामेच्या जवळ अनिरुद्ध वाढते झाले. वाढते झाले म्हणजे अनिरुद्धाचा वाढदिवस होता, ज्याला आताच्या याच्यात बर्थडे म्हणतात. अनिरुद्धाचा वाढदिवस होता. महादाईसाहेब विचारते, जीजी कसा? बाई हा अनिरुद्ध प्रद्युम्नाचा पुत्र, तो जन्मल्यावर खूप मोठा मंगल उत्सव केला, त्याच्या ठिकाणी आठांगुळे केले. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या दासी रुक्मिणी देवी या सर्वांना सुवासिक दिव्यमाय पारिजातकाचे फुलं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दिले. ते पुष्प आणून दिले पारिजातकाचे. त्यावेळेस सुगंधित तेच असावं. आणि सर्व बाया ते लावल्यानंतर रुक्मिणी देवी बसलेली आहे, सर्व ज्या स्त्रिया आहेत त्या बसलेल्या आहे. सत्यभामा मंचावर बसलेली आहे आणि सत्यभामानी पाहिलं ते, अरे यांच्या डोक्याला प्रत्येकाच्या पारिजातक आणि माझ्या दारचं आणलं. तुम्हाला माहित आहे ना, बेकार काम आहे. माझ्या दारचं जर शेण जरी उचललं तर शेजारची बाई भांडण केल्याशिवाय काहीच किंमत नाही. शेणाला काही काय 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 करता, आपलं घर झाडतात, पुंजा धरतात शेजारच्या घरासमोर. बाया बरेच शक्यता बायाच काम करताय. आणि इथं सुद्धा कोण काम करताय? सर्व बाय. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती वारंवार त्यांच्या अंतःकरणातलं ते काढताय. त्याच्यामुळं त्या सत्यभामेनी ते पाहिल्यानंतर सत्यभामा म्हणते, राहा, हे कोण दिले तुम्हाला? पारिजातकचे फुलं कोणी दिले? ते म्हणे, काय सांगावं म्हणे, अनिरुद्धाचा वाढदिवस होता, त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी हे पारिजातकाचे पुष्प आम्हाला दिले. हे पुष्प जे उरले होते ते आम्ही लावले, बाकीचे श्रीकृष्णाची पूजा केली, अशा प्रकारचं सांगायला लागले. आणि ते सत्यभामानी पाहिलं. सत्यभामा महालात गेली. महालात गेल्यानंतर पुढं माहितच आहे तुम्हाला काय केलं. झोपली नाही. अशा वेळेस झोप लागते का? गोळी बी देऊन झोप लागत नाही. झोपेची गोळी दिली तरी झोप लागत नाही. सत्यभामाने नाटक केलं. महालामध्ये गेली, झोपून राहिली. श्रीकृष्ण चक्रवर्ती सखिया गेल्या, उठ उठ म्हणे, काही उठली नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती गेले.
का निजली म्हणे? काही तुझं डोकं दुखतं? आता डोकं तर दुखतच होतं, पण दुसऱ्या कारणाने दुखत होतं. मग काय करावं? श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथं मंचकावर बसले. बसल्यानंतर तिच्या मुखाला हात लावला. तुम्हाला माहिती आहे, राग इतका वाईट असतो, भयानक. आणि का रुसली तुम्ही माझ्याशी कपट केलं. रुक्मिणी काय म्हणते, आपल्या सत्यभामा काय म्हणते, तुम्ही माझ्याशी कपट केलं. म्हणजे कपट काय? कपट केलं तुम्ही मला माझ्या अधीन आहे. मग माझ्यासाठी स्वर्गातून पारिजातक आणला. कोणासाठी आणला? माझ्यासाठी आणला. माझ्या अंगणामध्ये लावला. दुसरीकडे पारिजातकाचं झाड नाही. आणि मग ते पुष्प त्यांच्या कपाळाला कसे गेले, त्यांच्या डोक्यात कसे गेले. अशा माध्यमातून सत्यभामा म्हणते, रुक्मिणी देवीच्या गळ्यातला, आपल्या केसातला ते फुलं पाहिले, हार पाहिले आणि तिची दृष्टी बनवली. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, बाई तुमच्याच दारी पारिजातक आहे का? पारिजातक तुमच्याच दारी आहे? अहो, तुमच्या दारच्या एकाही फुलाचं आम्ही वापर केलेला दिले, पारिजातकाचे फुलं दिले त्यांना, पण पारिजातक तुमच्याच दारी आहे का? श्रीकृष्ण चक्रवर्ती, बाई तुम्ही काय म्हणतात, इंद्राच्या दारी सुद्धा पारिजातक आहे. स्वर्गात पारिजातक देवता रूपी आहे आणि तुझ्या दारी आहे ते जीवरूपी पारिजातक आहे. तर मी जे काही जीवरूपी पारिजातकाचे फुलं नाही दिले त्यांना, दैदिप्यमान असं स्वर्गात असलेलं पारिजातक, त्या पारिजातकाचे फुले आम्ही आणून त्यांना दिली. इतक्यान ती शोभली, गप्प बसली. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, सत्यभामे तुम्ही अशी पडिया, हा एक पारिजातक तुमच्या दारी लाविला आणि रुक्मिणीची पडिये म्हणून अष्टमा सिद्धी जी ते दास्य करतात, तिथले ज्या रिद्धी सिद्धी ओळखतात, तिथला पारिजातक आणून मी त्यांना दिला. अशा प्रकारचं त्यांना हे केलं. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी परत तिला उठवलं. सत्यभामा म्हणते, आम्हाला तुम्ही पडिये, तिलाही पडिये. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, बाई सत्यभामे, श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात की आम्ही तुम्हाला आवडतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, सत्यभामेला श्रीकृष्ण चक्रवर्ती सत्यभामा आवडत होती, पण रुक्मिणीला श्रीकृष्ण आवडत होते. हे आदर्श श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या चरित्रातून दाखवून दिला आणि सांगितलं. ती उठली, श्रीचरणाला लागली आणि त्या अशा प्रकारच्या माध्यमातून तो जो प्रद्युम्न होता, त्या प्रद्युम्नाचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. पुढे समुद्री जळकिडा सत्याभाषे प्रति ती कथन. एकदा महादाईसा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्ती सत्यभामेशी पडियाओ कैसा, आवडी कशी? बाई काय सांगाव तुम्हाला. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती सर्वांसहित खेळायला गेले समुद्रामध्ये. समुद्री क्रीडा करतायत, संपूर्ण पत्न्या एकत्र आहेत आणि एकत्र असताना एकाएकी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी समुद्रात उडी मारली. काय झाले? अदृश्य झाले. अदृश्य आले, संपूर्ण हाहाकार झाला. द्वारकेमध्ये हाहाकार प्रवर्तला. कुठं गेले श्रीकृष्ण चक्रवर्ती? सर्व समुद्रातीरी आले, दुःख करू लागले. पत्नी आल्या, सर्व पत्न्या दुःख करताय. त्याच्यामध्ये सत्यभामा बी आली. सत्यभामाही दुःख करते आहे. सर्व पत्न्या दुःख करताय. कोणी डोका पट्ट, कोणी केस ओळत. अशा प्रकारचे नाना प्रकारचे कृत्य बाकीच्या पत्न्यांचे चालू आहे. सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत, फक्त एकटी रुक्मिणी देवी सोडून बाकी सर्व आले.
सर्व पाहतात, सर्व आले आणि रुक्मिणी देवी काय आली नाही. मग सांगायला गेले तिला. रुक्मिणी देवी मंचकावर बसत होती, शृंगार करत होती, आरसा पाहत होती, आरशामध्ये प्रतिबिंब पाहत होती. आणि अशा वेळेस तिच्या कानावर वार्ता आली की श्रीकृष्ण चक्रवर्ती पाण्यात बुडाले. आता पाण्यात बुडाले असं म्हणताच ज्यांनी सांगितलं त्यांना 3 वेळा तिने विचारलं, हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे का. 3 वेळा सत्य 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 झालं आणि रुक्मिणी तशीच बसली. म्हणजे तिने देह सोडून दिला. ऐकत ठेवो चैतन्य विले आज आहे, नसुद्ध श्रीकृष्ण चक्रवर्ती निघून गेले. एवढंच ऐकलं तर देहातून तिने प्राण काढून टाकला. सत्यभामा सर्व्या राण्या खूप दुःख करता, इकडे गडबडा समुद्राच्या तीरावर रोळताय. आणि अशा वेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती समुद्रामध्ये गेले. समुद्र देवता समोर आली. श्रीकृष्ण चक्रवर्तीचे केसानी चरण झाले. प्रत्येक ठिकाणी स्वामी श्रीकृष्ण चरित्रामध्ये असो का स्वामी चक्रधरांच्या चरित्रात असो, जिथं जिथं देवता आल्या त्या त्या ठिकाणी देवतेंनी परमेश्वराचे जे श्रीचरण आहे ते केसानी झडकले. याच्यात काय आहे की तुमच्या चरणाच्या धुळीची सुद्धा आम्ही बराबरी करू शकत नाही. हा आदर्श आहे. हा काय सांगितलेला आदर्श आहे की इथं सुद्धा त्या समुद्र नावाच्या देवतेने केसानी श्रीचरण झाडले. कनकाचे पर्यट, सुवर्णाचं ताट, त्याच्यात पंचरत्नाची दीप, अशीच पूजा आमच्या स्वामींची चक्रहांची आपल्या जळगाव जिल्ह्यात चांगदेवला केली. संगमावर तापी पूर्णाच्या संगमावर देवता आल्या आणि केसानी चरण धाडले आणि कनकरत्न अशा दीपामध्ये स्वामी चक्रधरांना त्यांनी काय केलंय, ओवाळलेलं आहे. नाही कोणी पाहिलंय, कोणी पाहिलंय, कोणी पाहिलं. धनानी नाही, तुम्ही त्याच्याकडे पाहताय म्हटले, त्यांनी पाहिलं का काय, कोणी पाहिलं. आपल्या जिल्ह्यातली लीळा जर आपली पाठ नसेल तर चांगदेवला जाण्यात बी काय अर्थ आहे. कोणी पाहिलं, मार्तंड पहा, मार्तंडाने पाहिलं. कमीत कमी लीळा तर पाठ पाहिजे. मार्तंडाने पाहिलं आणि मार्तंडाने पाहिल्यानंतर घरी येऊन बाईसाला सांगितलं, जिजी बाई बाई आपल्या देवाला देवतीने ओवाळलं. तेव्हा बाईसावाने बाबा मला काय डावळलं आणि आता न डावली. परंतु दाखवायचं होतं मार्तंडाला. त्या माध्यमातून या ठिकाणी त्या समुद्रातल्या देवतेने कनकरत्नाने दीप उजाळलेला आहे, स्वामींना ओवाळलेला आहे. त्या समुद्राचं शांतवन स्वामी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी केलेलं आहे. आणि समुद्रातून श्रीकृष्ण चक्रवर्ती बाहेर आले. सर्व जनाला आनंद झाला, सर्व जग आनंद झालं श्रीकृष्ण चक्रवर्तीला पाहिल्यानंतर. परंतु त्या गोपिका होत्या, त्या गोपिकेचा पत्न्या ज्या होत्या त्यांचा विरह जो होता तो काही संपेना. आणि त्या विरहामध्ये काहींना भुरळ पडली. ते श्रीकृष्ण चक्रवर्तीला ओळखू शकत नव्हते. शेवटी श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या सर्वांचं शांतवन केलं, त्यांची अवस्था हे केली आणि सत्यभामेचा हात धरला. राऊळात गेले आणि म्हणतात रुक्मिणी काही दिसतच नाही. या सर्वांना सत्यभामेचा हात धरून श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणीच्या महालात गेले. महालात गेल्यानंतर ही सत्यभामा हाका मारते, रुक्मिणी रुक्मिणी असा शब्दापाशी शब्द थोर, परंतु कवन बोलावे कवन चालावे ती कटायचं नाही. तेव्हा ती सत्यभामा जवळ गेली. जवळ गेल्यानंतर तिने धक्का लावला. धक्का लावल्यानंतर पाहिलं तर संपलेली होती. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीने दाखवून दिलं की बाई जी प्रीती असते ती ही आहे. तुमचं फक्त काय होतं, हे नाटक होतं.
तुमचं फक्त एक नाटक होतं. ही प्रीती अशी आहे. आणि रुक्मिणी देवीची जी परम प्रीती आहे ते श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दाखवून दिली. सत्यभामा म्हणते, जीजी पडिवा तो ऐसाची, देवाचं आवडत अशीच पाहिजे, अशी सत्यभामेनी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जी पत्नी रुक्मिणी तिचा आदर्श आपल्या जवळ दिला आणि तिच्याजवळ उभे राहिले. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कानाला तोंडाला हात लावला आणि रुक्मिणी रुक्मिणी शब्दापाशी शब्द थोर अशा प्रकारचं पाचारण केलं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा शब्द निघाला तेव्हा तिने डोळे उघडले आणि ती विचारते, जीजी तुम्ही कुठं गेलते? ते म्हणे, मी समुद्रात गेलो होतो. आणि अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सत्यभामेला सांगितलं, तुम्हापाशी येशी पडिया हो, हिला माझ्याबद्दल जास्त आवड आहे. सत्यभामेनी खरोखर मानलं की रुक्मिणीशीच जसा तसा पडिया हो अशी कथा ऐकल्यानंतर त्या दिवसापासून त्या सत्यभामेची रुक्मिणी देवीवर थोर बुद्धी बसली की आपल्यापेक्षा हे किती पट चांगली आहे सर्वच गोष्टींनी. आणि सत्यभामा रुक्मिणी देवीला मानायला लागली आणि तेव्हापासून तिला प्रचिती आली. अशा माध्यमातून ही कथा आपण या ठिकाणी